सांगली जिल्ह्याच्या राजकारणात आता सुरू नमस्कार, मी मोगाचा पुढे विरोध युथ काँग्रेस विश्वजित कदम साहेब जे केवळ जिल्ह्यापुरते मर्यादित नेतृत्व नाही, ते राज्याचं नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व आहे. त्याच्यावरती टीका करणं सोडलेले कार्यकर्ते हे आमच्या नेत्यांवरती टीका करत आहेत. त्या नेत्यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा पहिल्यांदा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. सगळीकडे काँग्रेस पक्ष परत जोरात होता. आमच्या अंतर्गत वादाचा फायदा घेऊनच आजपर्यंत भाजपने राजकारण ते कुठेतरी थांबायला आले. सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये बेबनाव आहे. काँग्रेसचे नेते जे आता सांगली जिल्ह्याचं नेतृत्व करत आहेत ते माजी मंत्री आमदार विश्वजित कदम आणि जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील यांच्यामध्ये बेबनाव आहेत, ते एकत्र नाही आहेत अशा तऱ्हेची भूमिका सध्या भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी घेतलेली, काही आमदारांनी घेतलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये टीका टिप्पणी झालेली आहे. आणि या विरोधामध्ये भाजपला जशास तसं उत्तर देण्यासाठी त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी आज काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष असतील आणि इतर जे नगरसेवक आहेत यांनी आज काँग्रेस कमिटीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि या निमित्तानं आपली भूमिका त्यांनी आज मांडलेली आहे. ती नेमकी काय भूमिका आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर सध्या सांगली जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत राजेश नाईक साहेब आपल्याशी. काय नक्की आता वातावरण तापलेलं आहे, कारण विशाल पाटील आणि विश्वजित कदम एकत्र नेते असं भूमिका घेतली. हे आमचे जिल्ह्याचे दोन नेते विश्वजित कदम साहेब आणि विशालदादा पाटील हे जेव्हापासून एकत्र आल्यात तोपर्यंत काँग्रेस पक्षामध्ये चैतन्य निर्माण झालं. तुम्ही बघितलं असाल महापालिकामध्ये भाजपची जी 46-47ची संख्या होती ती त्यांना आम्ही 39च्या खाली आणलेली आहे. 39 म्हणजे तिन्ही घटक दल मिळून 39 आणि आमचे जे हे मिळून आम्ही 39 म्हणजे बरोबरीच सामना रोखलेला आहे. जिल्हा परिषद तुम्ही बघितला असेल, जिल्हा परिषदमध्ये आमची सत्ता आलेली आहे तिथं. त्याचबरोबर पंचायत समितीच बघितला, पंचायत समितीमध्ये ती सत्ता काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची आघाडीची आलेली आहे. त्यामुळं वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि यांना थांबवायचं कसं, यासाठी इंग्रजांची नीती फोडा आणि राज्य करा त्या पद्धतीने केले की कार्यकर्त्यामध्ये संभ्रमावस्था करायची. विशाल पाटील आणि विश्वजित कदम वेगळे आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये एकी नाही. खासदारकीच्या तिकिटासाठी पाडण्यासाठी जे परवा त्यांनी स्टेटमेंट केलं ते साफ चुकी आहे. कारण विश्वजित कदम साहेबांनी स्वतः पक्षाचे जे काँग्रेसचे जे राज्याचे नेते आले त्या मेळाव्यात त्यांनी बोलले होते की हे चुकीचं झालेलं आहे आणि याचं आम्ही उत्तर तुम्हाला देऊ. आणि त्याने त्या पद्धतीने त्या विशाल पाटलांना लोकसभेत अपक्ष निवडून आल्यानंतर लगेच त्याच दिवशी काँग्रेस पक्षाला विशालदादा आणि विश्वजित कदम साहेब दिल्लीत जाऊन त्यांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिलेला. म्हणजे एवढं काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे नेते आणि हे असताना आणि एकी असताना आता त्यांना लोकसभेपासून जे हाताला यश मिळत नाही की त्यांना ते भगवाना. मग त्यासाठी त्यांनी गोपीचंद पडळकर साहेबांना पुढं करून फोडा आणि राज्य करा ही जी नीती इंग्रजांची आहे तीच भाजप नीती अवलंबते आणि त्या पद्धतीने त्यांनी काम चालू केलंय. पण हे त्यात ते यशस्वी होणार नाही. यापुढे काँग्रेस जोमाने कामाला लागलेले आहे आणि याच्यापुढे आणि अशीच रिझल्ट तुम्हाला दिसते. काय वाटतंय आताची जी परिस्थिती पाहताय, जे राजकारण चालू आहे भाजपकडून टीका टिप्पणीचं, कसं पाहताय? ती त्यांची सवयच आहे. जेव्हा त्यांना असं वाटतं की आपला पराभव समोर दिसतोय तर त्यावेळी काहीतरी टीका टिप्पणी करायचं आणि खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि सारखं बोलायचं, म्हणजे लोकांना पण ते खरं वाटायला लागतंय. हे त्यांची पहिल्याचीच पॉलिसी आहे आणि तेच इथं सांगलीमध्ये ते वापरायचा प्रयत्न करतायत. विशालदादा आणि विश्वजित दादा हे एकत्र आल्यापासून ह्यांना आता लक्षात आलेलं आहे की आपलं इकडचं राज्य जाणार आहे आणि परत ती काँग्रेसचे सत्तेमध्ये येणार आहे. आता आम्ही ऑलरेडी जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये आम्ही सत्ता आणलेली आहे आणि महापालिकेमध्ये थोडक्यात सत्ता गेलेली आहे. तर त्यामुळं आता आमचं काही खरं नाही आणि पुढच्या 2-4 वर्षामध्ये परत महापालिकेत सुद्धा आम्ही सत्ता आणू असं ज्यावेळी आमच्या पक्षाकडनं सांगण्यात आलं त्यावेळी हे विचलित झालेले आहेत आणि अशा प्रकारचे त्यांनी वक्तव्य करत आहेत, पण हे सफल होणार नाही. नक्कीच आपल्याबरोबर प्रमोद सूर्यवंशी आहेत, आपण त्यांच्याशी काय नक्की याला प्रत्युत्तर कसं देणार आहात तुम्ही काँग्रेसकडून? आज आमदार गोपीचंद पडळकर ज्या पद्धतीनं टीका करत आहे तर ह्या टीकेमागे जसं सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं वातावरण होत आहे व काँग्रेसकडं लोकांचं येण्याचं कल वाढत आहे. त्यामुळं गोपी पडळकरांना त्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडं वॉर्निंग देण्यात आलं की एक्का चालू आहे. त्यामुळं त्यांनी इथं डोफोरी निर्माण करण्यासाठी आमच्या दोन नेत्यांमध्ये मी बनवा असं दाखवण्याचे स्टेटमेंट करत आहे. तर काँग्रेस पक्ष हा मजबूत होत चाललेला आहे. आमचे दोन्ही नेते एकत्र आहेत आणि पडळकर ज्या पद्धतीनं
आम्हाला हे उत्तर दिलं त्या पद्धतीने आम्ही उत्तर तयार जसे तसे उत्तर काँग्रेस पक्ष एकत्रितपणे त्यांना उत्तर दिली. काय सांगा तुम्ही कशा तऱ्हेचं राजकारण चालू आहे आणि काय उत्तर देणार? आज जे भाजपचे काही आमदार असो, कार्यकर्ते असो, कोण पण असो, आमच्या जिल्ह्याचे दोन्ही लाडके नेते या जिल्हाभर त्यांना कुठल्याही कामाला न कम पडणारे हे नेते आहे. आमच्यासारख्या सामान्य व्यक्तीला नगरसेवक बनवणारे ही दोन नेते आहेत. तर ह्यांच्यासाठी कोण पण काय अपशब्द वापरत असेल तर आम्ही ह्याच्या पुढं रस्त्यावर उतरू आणि भाजपला दाखवून देऊ. भाजपनं आजपर्यंत बाहेरचे आयात करून घेतलेलीच सगळी झाल्यात, ग्रामपंचायत पासून फार खासदारकीपर्यंत. त्यांनी त्यांचे एकही कुठलं असं त्यांचं वैयक्तिक भाजपचं ओरिजिनल माणूस नाही. त्यामुळं आम्ही जसं तसं उत्तर देण्यास तयार आहे. आम्ही कार्यकर्ते म्हणून जसं तसं उत्तर देण्यास तयार आहे. नक्कीच या निमित्तानं नुकत्याच झालेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसनं घवघवीत यश प्राप्त केलेलं आहे. अनेक ठिकाणी आपले उमेदवार अनेक मतांनी त्यांनी लाखोच्या मतांनी निवडून आणलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी भाजपचे पदाधिकारी असतील, आमदार गोपीचंद पडळकर असतील, हे कुठेतरी वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि त्या वैफल्यातूनच त्यांचं हे स्टेटमेंट खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्यामध्ये बेबनाव आहे, त्यांच्यामध्ये एकी नसल्याचं सांगितलं जात आहे. आणि तरीही आम्ही मात्र सगळे एकत्र आहोत, काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे पदाधिकारी आम्ही सगळे एकत्र आहोत आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांना जशाच तसं उत्तर आम्ही देऊ अशा तऱ्हेचा इशाराही या निमित्तानं देण्यात आलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.